मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 5मध्ये. तर आज आपण जातोय त्रिवेंद्रमला. आता सगळं आमचं आवरून झालं आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे त्रिवेंद्रमसाठी. सगळे मुलं पुढं जात आहेत, बघू शकता. आणि इट्स आवर डे 5 इन केरळा. त्रिवेंद्रमला जाताना आपल्याला जटायू रॉक तो एक पॉईंट, आणि त्यानंतर अजून तिथं एक मंदिर आहे कुठलं तरी, ते अजून त्याचं नाव मला माहीत नाही नक्की. असे 2 मेन स्पॉट करणार आहे आपण त्रिवेंद्रमला जाताना. तर चलो निकलते हैं गाइज. मित्रांनो, आता आपण चहा प्यायला थांबलो होतो त्रिवेंद्रमला जाताना. मध्येच ते पॉटचे सगळ्या वस्तू आहेत, म्हणजे मातीच्या सगळे पॉट वगैरे आहेत. आणि बघू शकता छान असा रोडच्या साईडला इथं आपण थांबलो होतो. 5 मिनिटाचा ब्रेक. सो मच ऑफ इट and hot. किती वेळ लागेल काय माहिती? अजून अर्धा तासात आपण फर्स्ट स्टॉपला पोहोचणार. बरोबर, जटायू रॉकला पोहोचणार आपण अर्ध्या तासामध्ये. तर चला निघूया आता जटायू रॉकसाठी. मित्रांनो, आता आपण पोचलो आहे जटायू रॉकच्या इथं तिकीट काउंटरच्या इथे जातो आहे आपण. वरती बघू शकता जटायू आर्ट. पुढे लिहिले मित्रांनो, आता आपण 6 लोकांमध्ये 2000 रुपये घालवलेत. पर पर्सन किती रे वॉकसाठी? 345 का? 325 325 रुपये पर हेड देऊन चालत जाण्यासाठी. आता आपण चाललो आहे वरती रॉककडे, जटायू रॉककडं. आणि रोपवे पण आहे, पण त्याला 555 रुपये लागतात रोपवेने. चालत जाण्यासाठी 325, म्हणजेच एंट्री फीस पण बोलू शकतो त्यालाच आपण.
काय 600 पायरी चढणे काय फक्त भाई लय कमी आहेत. 648 पायरी. हे बघा मित्रांनो, एवढ्या पायऱ्या चढायच्यात अजून आपल्याला. 648 895 मीटर आहे टोटल हाईट. सहाशे 48 पायऱ्या चढायच्या फक्त आता फक्त आपण 4 पायऱ्या चढून थांबलोय. पाणी दे की भरून रिकामी देते. कोल्ड कोणतं आहे? बसून प्या. देऊ खाली. एक ग्लास घेऊन चला पाणी भरून. काय चला तहान लागणार आता अजून. पुढं आहे ना. तूच करू शकतो. तूच करू शकतो भाई. चला रे भाई. चला पाणी पोट ना रे. अर्थ सेंटर म्हणजे खरंच अर्थचं सेंटर आहे का हे? काय पण बघच. इंडिया जग पृथ्वीचं सेंटर इंडिया आहे भाई आपलं. आणि अर्थ सेंटर हे पृथ्वीचं सेंटर इंडिया. इंडिया आहे ना, पण इंडिया सगळ्यात मेन इथे येते. अच्छा सगळं असं म्हणणं आहे. चला चला चला. चला की. भाई वाढीव. चलो. पूर्ण रॉक नाही सिमेंट. सिमेंटने बांधले. नाही पण ती रॉकच आहे, पण फोडले त्यांनी. पडून खाली सिमेंटने पॅक केलं आहे. पडून आहे म्हणून. नाईस. योग गाव. आता राहिल्या आहेत 486 पायऱ्या. फक्त धूम्रपान छोड़ दो दोस्तों. धूम्रपान सेहत के लिए हानिकारक है. सही आहे भाई, सही आहे. सही है. बघ ना अजून पाठीमागे. पडशील पाणी. योगा विलेज बंद आहे रे. त्यात दाखव ना काय पाणी साठलंय. सापडते बघ बघ. नाही. मित्रांनो आता थोडंसं जवळ आलोय आय गेस. हो थोडंसं जवळ आलोय आपण. काही लोक 143 पायऱ्या आहेत. गाईज 50 पायऱ्या ओनली. फायनली पोहोचलो. वाव 50 नव्हता. समर नाही
गाईज फायनली पोहोचलोय आपण जटायू रॉकला, बघू शकतो. वाव, किती सुंदर आहे, किती खूप मोठं आहे मित्रांनो.
पिंपळाचं पाणी. आता आपण खाली उतरतोय, जटाई रॉक बघून झालाय, तर आता आपण खाली उतरतोय. इथं खाली उतरून परत आपल्याला नेक्स्ट लोकेशनसाठी जायचं आहे. एक मंदिर आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. तर चला आता बाकीचे पण येत आहेत, वरती आहेत. चला निघूया, खाली जाऊया. एक नंबर कलाकृती केली आहे, खूप छान बनवलं आहे ते. खूप हाईटवर पण आहे, 900+ मीटरवरती आहे उंचीवर. पायऱ्या आहेत आणि रोपवे पण आहे, तर कन्व्हिनियंट आहे. पैसे देऊन 355 रुपये, सॉरी 325 रुपये वॉक कर द्यायचं असेल तर, आणि रोपवेने यायचं असेल तर 355 रुपये द्यायला लागतील. बट जर तुमच्याकडे वेळ असेल चालत पण येऊ शकता, नाहीतर मग रोपवेने येऊ शकता. चला आता खाली जाऊया, लेट झाला आहे ऑलरेडी. आपल्याला नेक्स्ट लोकेशनला पण पोचायचं आहे. मंदिरात जाऊन परत मग आपल्या रूमला जायचं आहे. तिथं बीच पण आहे, बीचवर पण जायचं आहे. सो ऑलरेडी खूप सारा लेट झाला आहे. हॉटेलमध्ये आम्ही जेवायला बसलो होतो. तिथे भाऊंनी मोबाईल ठेवून आले आणि पुढे 2 किलोमीटर आल्याच्या नंतर भाऊंच्या लक्षात आले भाऊंनी मोबाईल हरवला. असं आहे ह्या ट्रिपमध्ये कमीत कमी दिवसातनं 2 वेळा मोबाईल हरवत्या. सांगायला काय ते दिवसातून 2 गोष्टी झालेल्या आहेत. ड्रोन सापडला, परत आता मोबाईल हरवला भाई. बाई याला माहीत होतं ड्रोन डिटेक्ट झाला आहे, तरी त्यांनी त्यावेळेसच कॅच करायला पाहिजे होता, ड्रोन घ्यायला पाहिजे होता वापस. पण तरी पण ठीक आहे बाई. बाई तुमचं पण तुझं काय सजेशन? चुकीचं आहे रे, चुकीचं आहे. ड्रोन सांग ना भाई. बघा आज परत मोबाईलमध्ये लॉक नाही केला पाहिजे मोबाईल त्याने. पॅटर्न नाही ठेवायचा, पासवर्ड ठेवायचा. पासवर्ड ठेवायचं बाई. जसं रोहनला पासवर्ड विचारले की पासवर्ड सांगत नाही रोहन, बरोबर तसंच केलं पाहिजे. तसंच केलं पाहिजे. पॅटर्न ठेवायचं ना. पॅटर्न नाही ठेवायचं. धन्यवाद गाईज. एकाच दिवशी 2 चुकी करणारी माणसं भाई. चूक नाही रे, गुन्हा. गुन्हेगार माणसं. गुन्हेगार. मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे कोवलमला. आपण चाललो आहे आपल्या हॉटेलकडे. इथे मोठे रस्ते नसल्यामुळे गाडी एका साईडला लावलेली आहे आणि इथं त्यांचे लोक आपल्याला घेऊन आलेले आहेत. छोट्या छोट्या रस्त्यांनी त्यांनी आपल्या बॅगाज वगैरे चालवले आहेत. हे बघा, असे बॅगा चालवले आहेत. सध्या तर थकलेले आहेत आज खूप जास्त ट्रॅव्हल असल्यामुळे, आणि जटाई रॉकवरती ट्रेक केल्यामुळे सगळे थकलेले आहेत. मेन म्हणजे अक्षय. हाय कर अक्षय. बाई आवाज पण निघत नाही आहे त्याचा. म्हणजे उन्हामुळे उलटी येते, जास्त ऊन होतं भाई. या रस्ते गल्ली बोळ भाई. हे बघा असल्या गल्लीतून घेऊन चालले तर इथे खतरनाक. फायनली हॉटेलवर पोचलो आहे आपण. इकडे हॉटेल, हॉटेलचं नाव बघू शकता. हॉटेलवरती पोचलो आहोत निवांत. आपलं हॉटेल आहे. बाकीचं अपडेट थोड्या वेळाने रूमवरती फ्रेश झाल्याच्या नंतर देतो. तर मित्रांनो आपण फायनली थोड्या वेळापूर्वी रूमवरती पोचलेलो आहेत आणि तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. हे बघा आपलं हॉटेल आहे, सुंदर असं हॉटेल आहे, छान मस्त, आणि बीच पण एकदम जवळच आहे. आणि इथून आपली रूम आहे, तुम्हाला रूम दाखवतो कशी आहे. हा आपला बेड, मोठा असा, मोठी अशी रूम आहे. पुढे बघू शकता इथं TV आहे, टेबल वगैरे, आणि इथं कपाट आहे, साईडला मिरर आहे, आणि
इकडं आतमध्ये वॉशरूम आहे, वॉशरूम पण खूप मोठं आहे. ही अशी रूम आहे. तर आम्हाला यायला खूप उशीर झाला. मंदिराला जायला आम्हाला जमलं नाही कारण की वाटेमध्ये खूप सारं ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमधून येईपर्यंत इथं अंधार झाला. तर मंदिरात मे बी सकाळी चालेल आम्ही होपफुली, म्हणजे जर लवकर सगळं आवरलं तर डे 5साठी एवढंच. भेटूया आपण आता उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.